2 सप्टेंबरचा GR रद्द न केल्यास मुंबईसह ठाणे पुणे बंद करू, विजय वडेट्टीवारांचा नागपूरच्या सभेत इशारा, तर सत्ताधारी मनोज जरांगेंपुढे झुकल्याचाही आरोप। विहित कार्यपद्धती अवलंबून कार्यवाही करावी, सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणी योगेश कदमांचं पुणे पोलीस आयुक्तांना पत्र, गृहराज्यमंत्र्यांच्या पत्राची प्रत झी 24 तासकडे। घायवळ शस्त्र परवाना वादानंतर योगेश कदमांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, तर काही चुकीचं केलं नसेल तर घाबरायचं कारण नाही, विरोधकांच्या टीकेला न जुबानता काम सुरू ठेवा, उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन। योगेश कदमांनी शिफारस केली तरी पोलीस आयुक्तांनी बंदूक परवाना दिला नाही, परवान्यासाठी कुणाचा दबाव होता, चौकशी होईल, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं वादग्रस्त विधान, निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासनं देतो, पाटलांचं वक्तव्य। कोणाच्या भावना दुखावल्या असतील मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कोणाच्या भावना दुखावल्या असतील मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। तर शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त विधानानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांना उपरती, झी 24 तासच्या बातमीनंतर बाबासाहेब पाटलांनी मागितली माफी। डिसेंबरपासून चिपीतून विमानसेवा सुरू होणार, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंची घोषणा। ऐन दिवाळीत एसटी बस कर्मचाऱ्यांवर संक्रांत, 170 कर्मचाऱ्यांच्या वेतनातून RTO चलान कापलं, एसटी बस चालकांमध्ये नाराजी।